बोल बोल मला बोल. नमस्कार. अनेक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती. लोककलेला दिला मिळून मान, साहित्य रत्नामधून जागी सन्मान, प्रतिभेचे लाभले तुम्हा वरदान, लोकशाहीर कार्य तुमचे महान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. फक्त त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते. फक्त 3 दिवसाची शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात एक लोकसाहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अनाथ्या गरीब परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. तसे ते म्हणतात की नेहमी गरिबांच्या झोपडी जन्माला येते. त्यातून लिहिलेल्या फकीरा या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. हे म्हणवा तू गुलाम नाहीस, तर तू या वास्तव जगाचा निर्माता आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं इंग्लिशमध्ये स्लोगन सादर करत आहे. The non-balance or sexual, but strength of working-class people. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं मुंबईमधील एक गाण्यातील एक कडवं सादर करत आहे. या आजी आजरामर आहे. म्हणे अण्णाभाऊ साठे घरामोडीली गर्वाची, बिथू पानाची, दुर्मीची, चपडीची, तस्कराची, आणि तीच का झाली कल्याणामध्ये मराठी पाटलाची, अखेर खाली मुंबई महाराष्ट्राची, लालबाग के लढाईची, फौजाच्या चढाईची, जंगाला मैदानी रंग, धारा रक्ताची मैदानी वाहिली, माझ्या जीवाची होती या कायरी, माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती या कायरी. शब्दांची खान महाराष्ट्राचे शान भोजन यांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्यासमोर